मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा नागपूर दौरा रद्द झालेला आहे। त्यांचा निर्धार मेळावाही पुढे ढकलण्यात आलेला आहे। माझ्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वालजी आहे। सर, काय इन्स्ट्रक्शन आहे, का रद्द केला आहे? आत्ताच आम्ही आज म्हणजे मुंबईला मी गेलो नाही, कारण की आज उद्याच्या सभेची पूर्वतयारी आम्ही पूर्ण पाहत होतो। आत्ताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मला आपल्याशी बोलत असतानाच मला आता निरोप आलेला आहे की उद्या सर्व मंत्र्यांना जे शेतकरी जो संकटात सापडलेला आहे अतिवृष्टीमुळे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या जिल्ह्यामधली पाहणी करण्याच्या सूचना आत्ताच आम्हाला आलेल्या आहे। आणि त्यामुळे उद्या नागपूर येथील पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यातील जो निर्धार मेळावा होता तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। आणि उद्या सरकारचे सर्व मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, कोणी 1 जिल्ह्यात, कोणी 2 जिल्ह्यात, कोणी 3 जिल्ह्यात आपल्या शेतकऱ्यांची जी काही वेदना आहे, जे काही दुःख आहे ते पाहण्यासाठी आम्ही जात आहोत। आणि सरकार या सर्व प्रसंगी अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत मागील 3 वर्षापासून आम्ही ताकदीने उभा आहोत। आणि आता देखील कुठल्याही सर्व संकटाला समोर जाताना आम्ही सरकार म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि शेतकऱ्याला धीर आम्ही या ठिकाणी देणार आहोत। कुठले मंत्री कुठल्या जिल्ह्यात जाणार आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यात जाणार आहे आणि फक्त पाहणी करणार की पाहणी करून तो रिपोर्ट सरकारला सादर केला जाणार आहे? आता माझ्या माहितीप्रमाणे आज मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्यातूनच अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या मी देखील अजून ठरलेलं नाही, परंतु साधारणतः गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाण्याची उद्या माझा विचार सुरू आहे। आताच मी नेमकं कुठे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे त्या भागाचा दौरा करणार आहे। विदर्भातील कुठल्या तरी 2 जिल्ह्यामध्ये उद्या मी जाणार आहे आणि शक्यतो गडचिरोली किंवा चंद्रपूरला उद्या मी व्हिजिट करण्याची माझा विचार सुरू आहे। तुम्ही कृषी राज्यमंत्री सुद्धा आहात। आज काही 2000 काही कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु विरोधक म्हणतात की ही पुरेशी नाही आणि वास्तविकता बघितली आता फील्डवर शेतकऱ्यांच्या तर ती खरंच पुरेशी नाही। तर वाढीव मदत मिळणार आहे का? SDRF NDRFच्या निकषाच्या व्यतिरिक्त मदत मिळणार आहेत का? हे बघा, आपण जर इतिहास तपासून पाहिला तर मागील 2 ते 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जी मदत झालेली आहे ती ऐतिहासिक मदत आहे। तो मदतीचा विक्रम आपण या ठिकाणी स्थापित केला आहे। एका बाजूने NDRF SDRFचे निकष त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन आपण शेतकऱ्याला मदत केलेली आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मदतीचा जो आपण जर एकूण रक्कम पाहिली तर त्याचा उच्चांक मागच्या सरकारमध्ये जेव्हा महायुतीची आपली सरकार आली तो उच्चांक आपण गाठलेला आहे। आणि आजही ही प्राथमिक मदत असली, परंतु प्रत्यक्षामध्ये पंचनाम्यानुसार जो अहवाल सादर होईल त्यानुसार आपण ऑलरेडी तशी तरतूद SDRF NDRF मध्ये ठेवतो आणि गरज पडली तर त्याच्या पुढे जाऊन राज्य शासनाच्या तिजोरीतून अतिरिक्त निधीतून आपण या ठिकाणी मदत करत असतो। शेवटचा प्रश्न माझा, जे मंत्री दौरा करणार आहे तर ते दौरा केल्यानंतर पाहणी दौरा केल्यानंतर ते रिपोर्ट्स आहे कलेक्टर मार्फत जाणार आहे, तुम्ही तुमचे अहवालही तुमच्या पक्षप्रमुखांना देणार आहात का? मी कलेक्टर तर अहवाल पाठवतच असतात, ते आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा सरकारचा मंत्री बांध्यावर जातो आणि शेतकऱ्यांशी संवाद करतो तेव्हा ग्राउंड रिॲलिटी काय आहे आणि प्रत्यक्षामध्ये नुकसान कसं झालेलं आहे, व्यवस्थेने काही पंचनामा करताना किंवा शेतकऱ्यांचं नुकसानीचा अहवाल तयार करताना काही चुका झाली आहे का, हे प्रत्यक्ष मंत्री जेव्हा फील्डवर जातो तेव्हा ही बाब जास्त पारदर्शक पद्धतीने समोर येते। म्हणून आपल्या सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या महाराष्ट्रातील सर्व मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतीची पाहणी या ठिकाणी करणार आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।